हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये 40 मंत्र्यांसाठी बंगले सज्ज। हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। नागपुरातील रवी भवन आणि नाग भवन परिसरात मंत्र्यांचा मुक्काम असणार। पुण्यातील 1,75,000 कांदा उत्पादक विम्यासाठी अपात्र। कृषी विभागाच्या पडताळणीमध्ये कांदा उत्पादक अपात्र ठरले, तर 96,000 हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकाचा विमा बनावट असल्याची माहिती समोर। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीला अवघा 1,800 रुपये भाव, किमान 3,500 रुपये दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी। 5 वर्षामध्ये 50,000 एकर द्राक्ष लागवड क्षेत्रामध्ये घट। राज्यामध्ये 50,000 एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड। उत्पादन खर्च वाढल्यानं शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल। जळगावच्या नेरी गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल। पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त। वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वृक्षतोडीची दखल घेण्याची मागणी। क्रिसमस निमित्त पुणे करमाळी धावणार विशेष ट्रेन। 25 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान विशेष 3 फेऱ्या। नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर 3 विशेष गाड्या धावणार। 20 डिसेंबर ते 5 जानेवारी 2025 दरम्यान स्पेशल गाड्यांच्या 35 फेऱ्यांचं नियोजन। प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचा उपक्रम। सिंधुदुर्गमधील भराडी देवीच्या अंगणेवाडी जत्रेची तारीख जाहीर। 22 फेब्रुवारीला अंगणेवाडीची जत्रा भरणार। शिर्डीमध्ये साई मंदिर परिसरात एनएसजी कमांडोंकडून मॉक ड्रिल। वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 150 कमांडोंचा समावेश। बुलडाण्यामधल्या आंबाबरवा अभयारण्यामध्ये पर्यटनाच्या टक्क्यामध्ये वाढ। वाघ, बिबट, अस्वलाच्या दर्शनानं पर्यटकांची सफर। देशामधील उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा थंडी वाढली। धुळ्यासह निफाड, गोंदिया, नागपूर, वर्ध्यामध्ये 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता। नाशिकमध्ये थंडीचा पारा घसरल्यानं पुन्हा एकदा नाशिककर गारठले। कडाक्याच्या थंडीनं नाशिक शहरातील शाळांच्या वेळेमध्ये बदल। धुळे शहरामध्ये तापमानाचा पारा 4 अंश सेल्सिअसवर। मागील 2 दिवसांपासून तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट। धुळ्यामध्ये काही दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला। दुभत्या जनावरांचं थंडीपासून रक्षण करण्यासाठी मालकांची कसरत। अमरावती जिल्ह्यामध्ये थंडीची लाट। चिखलदऱ्यामध्ये 8 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानामध्ये घट। आर्वीमध्ये गवळाऊ जनावरांच्या प्रदर्शनाचं आयोजन। गवळाऊचं संवर्धन आवश्यक असल्याची आमदार सुमित वानखेडे यांची प्रतिक्रिया। राज्य मंडळाकडून MPBSC मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात येणार। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सर्व माहिती ॲपवर उपलब्ध होणार। पुणे जिल्ह्यामध्ये 53 दरडप्रवण गावामध्ये विविध विकास कामं करण्यासाठीचा मार्ग मोकळा। शासनाकडून 200 कोटींचा निधी मंजूर। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पुणे रिंग रोडसाठी 200 हेक्टर भूसंपादन बाकी। 500 कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी। पुणे शहरामधील फुटपाथवरील अतिक्रमण रोखण्यासाठी भरारी पथकं। पालिका आयुक्तांचे आदेश।